नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, SRPF गट क्रमांक 20 वरणगाव. तर ज्या विद्यार्थ्यांचे 8 एप्रिल 2026 रोजी मैदानी चाचणी होती, तर त्यांचे एकत्रित गुण जाहीर झालेले आहेत. तर उमेदवारांसाठी सूचना. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 20 वरणगाव या स्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2024-25 ची मैदानी चाचणी 8 एप्रिल 2026 रोजी घेऊन गुणांची तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर मैदानी चाचणीच्या गुणांच्या अनुषंगाने काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी 24 तासाच्या आत लेखी स्वरूपात या कार्यालयास कळवावे किंवा या कार्यालयाची ईमेल ID, हे इथे तुम्ही पाहू शकता ईमेल ID, यावर आक्षेप नोंदवावेत. आणि जर कोणा विद्यार्थ्यांच्या गुण कमी वगैरे झाले असतील तर त्या नक्कीच आक्षेप नोंदवू शकता तुम्ही. अँड 24 तासाचा टाईम आहे तुम्हाला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 8 एप्रिल 2026 तर ज्या विद्यार्थ्यांची झालेली होती, तर इथे आपल्याला ॲप्लिकेशन नंबर, चेस्ट नंबर, विद्यार्थ्यांचे नाव अँड तिन्ही इव्हेंटमध्ये विद्यार्थ्यांना किती मार्क मिळालेले आहेत तर ते आपल्याला या टोटलमध्ये पाहायला मिळतील एकत्रित. तर पाहून घेऊ थोडक्यात. बघा, पहिलाच विद्यार्थी आहे की यांनी 97 मारलेले आहेत आणि हे खूपच छान आहेत, एकदम बेस्ट ग्राउंड आलेलं आहे यांचं. राहुल सूरज सिंग आहेत. तर 100 मीटरमध्ये 22 अँड शॉर्टपुटमध्ये 25 अँड 5 किलोमीटरमध्ये 50 मार्क. तर अभिनंदन, खूपच छान मार्क मिळवलेले आहेत त्यांनी. नंतर बघा 93, 95 असे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील, जे की साहजिकच आहे विद्यार्थ्यांचे एकंदरीत. बघा हे पण 97, मयूर महादेव पंडित 97 मार्क, यांचं पण अभिनंदन. कारण फक्त 3 मार्क बघा विद्यार्थी मित्रांनो, ते पण 100 मीटरमध्ये कटलेले आहेत. विचार करू शकता, 100 मीटरमध्ये. देन खाली आपल्याला पाहायला मिळतील 95, 97 वैभव अर्जुन. नंतर बघा 95. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी PDF आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट पाहायला मिळेल, SRPF गट क्रमांक 20 वरणगाव. तर तिथून पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. अँड टेलिग्रामची जर ॲप्स असेल तर तुम्ही टेलिग्रामहून पण डाउनलोड करून घेऊ शकता. कारण मी पहिल्यांदा टेलिग्रामलाच प्रोव्हाइड करतो अपडेट्स आणि नंतर यूट्यूबला. तर अँड जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स भेटत राहतील तुम्हाला. अँड मी पण प्रोव्हाइड करतच आहे डेली अपडेट्स. तुम्ही पाहू शकता, चॅनलची हिस्ट्री वगैरे पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपण ऑथेंटिक म्हणजे जे ओरिजिनल आहे तर तीच आपण विद्यार्थ्यांना अपडेट्स देत असतो. सो बघा, आपल्याला 97, 93, 95 असे विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले पाहायला मिळतील. तर एकंदरीत प्रॅक्टिस आहे विद्यार्थ्यांची, खूप मेहनत आहे, जेणेकरून त्यांना लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय तर होतीलच विद्यार्थी हे जे 97 आहेत. आउट ऑफचे 100 असतील किंवा पाहू तर 95चा अंदाजित, 95, 93 अंदाजित कट ऑफ वगैरे एकत्रित गुणांची यादी जाहीर झाल्यानंतर पाहूतच अंदाजित कट ऑफ. सो आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करा. हे बघा, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. हे बघा, सचिन शंकर यांनी आउट ऑफ मार्क मिळवलेले आहेत मैदानी चाचणीमध्ये. तुमच्या समोरच PDF आहेत आणि यांनी पूर्ण तिन्ही इव्हेंटमध्ये एकंदरीत आउट ऑफ मार्क मिळवलेले आहेत, सचिन शंकर. तर वन्स अगेन अभिनंदन. नंतर 95, 97 अशी मार्क पाहायला मिळतील, संदेश रामचंद्र सोत किंवा खालील विद्यार्थी पण आपण पाहून घेऊत. बघा, योगेश जी भाऊ. तर असे विद्यार्थी पाहायला मिळतील, यश रवींद्र. देन अक्षय राजाराम 97. तर PDF मी टेलिग्रामला प्रोव्हाइड केलेली आहे. हे बघा, 100 मार्क. असेच काही मोजके विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील की जे की त्यांना आउट ऑफ मार्क मिळालेले आहेत. आणि
एकदम एकंदरीत यांचं परिश्रम आहे, प्रॅक्टिस आहे, मेहनत आहे आणि एक्सपिरियन्स पण असेल विद्यार्थ्यांना. बघा लोकेश सुरेश आहेत महाजन, यांना पण आउट ऑफ मार्क मिळालेले आहेत. नंतर ऋतिक गजानन यांना पण आउट ऑफ मार्क मिळालेले आहेत. तर खूपच छान, अभिनंदन आहे. फक्त लेखीमध्ये चांगले ठेवा जेणेकरून सिलेक्शनमध्ये नाव तुमचंच असेल. बघा आपण 3 विद्यार्थी तर पाहिले, असे काही मोजकेच विद्यार्थी आपल्याला मिळतात जे की पूर्ण ग्राउंड गाजवतात. अँड विद्यार्थी मित्रांनो 97 पण कमी नाही आहेत, कारण 97 पण खूप विद्यार्थ्यांनी मारलेले आहेत. त्यांचे 3 मार्क फक्त साहजिकच आहे, कुणाचे शॉर्टपुटमध्ये किंवा कुणाचे 100 मीटरमध्ये असे कटलेले आहेत. तर एकंदरीत मेहनत आहे विद्यार्थ्यांची. अँड नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर अजून वरणगावची काही ऑफिशियल अपडेट्स काय आलेले नाही आहेत, कारण किती दिवस चालेल अंतिम. आणि जर कोणा विद्यार्थ्यांचं राहिलेले असतील तर त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता की हॉल तिकीट वगैरे आले आहे किंवा नाही, आणि आलं असेल तर कोणत्या तारखेचं आहे. तर पाहूत किती दिवस चालेल. अजून काही सूचना वगैरे आलेले तर नाहीत. आणि यांनी विद्यार्थी पण खूप जास्त बोलवले होते ग्राउंडसाठी. तुम्ही पाहू शकता 900,000च्या आसपास आहेत वाटले विद्यार्थी. 1066 विद्यार्थी आहेत, जे की 8 एप्रिल 2026 रोजी यांची मैदानी चाचणी होती. आणि त्यांचे गुण पण आपण येथे पाहू शकतो. प्रसाद रोहिदास यांना पण 97 पडलेत. तर खूपच छान, अभिनंदन. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो. आणि जे काही तुमचे प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करा. अँड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. पॉसिबल असेल तर सबस्क्राईबचं बटन क्लिक करा. अँड बेल आयकन पण क्लिक करा, जेणेकरून असेच अपडेट्स तुम्हाला लवकर मिळत राहतील. सो वन्स अगेन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जशी अपडेट येईल तशी आपण प्रोव्हाइड करतच आहोत. अँड जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.